सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशाची श्रृंखला सुरूच असून प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक मातबर नेते प्रवेशाच्या वाटेवर आहेत। मिरज शहरातून आज भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुरणे यांनी महिला समर्थकांच्या सोबत जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला। तर मिरज पूर्व भागातील एरोंडली गावातूनच असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश पार पाडला। यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, माजी नगरसेवक आनंद देवमाणे, समीर मलगावे, जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी, शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे, अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवणकर, शिवलिंग मेंढे, सुशील माळी, विनायक शेरवंदे, कासम मुल्ला, विनायक रुईकर, जयसिंग चव्हाण, सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रवेशासाठी रांगा लागल्या असून लवकरच आणखी मोठे धमाके पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य समितदादा कदम यांनी केले आहे। आज या ठिकाणी आणखीन एक माजी नगरसेविका आणि प्रभाग समिती सभापती आदरणीय जयश्रीताई कुरणे यांचा आज या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश झाला। निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं कार्य, महिलांमधलं एक संघटन, असं अतिशय चांगलं कार्य असणाऱ्या या जयश्रीताईंचा आज पक्षात प्रवेश झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची वेग जी चालना मिळेल यात निश्चित मला काय शंका वाटत नाही। त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी अनिताताई कदम या ग्रामीण भागातनं ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सातत्यानं कशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली जाईल याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं होत आहे। असं जयश्रीताईंच्या साथ मिळाल्यामुळे त्यांनाही शहर आणि ग्रामीणमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची एक हुरूप आणि संधी मिळणार आहे। या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतील हे आम्ही सगळेजण त्यांना एक चांगली ताकद देऊ। पक्ष संघटना कशी वाढेल या दृष्टीकोन आपण एक चांगला प्रयत्न करू। पक्षाध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर जेणेकरून सावकार साहेब यांच्या माध्यमातून पक्षाचा लवकरच मेळावा घेऊन सर्वच पदाधिकाऱ्यांचे बहुच प्रतीक्षित असं पदवाटप आणि सगळं आम्ही करणार आहोत। ही आम्ही लवकर या बाबतीत नियोजन करून हा विषय संपवणार आहोत। त्यामुळे पक्ष संघटनेला अजून वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि एक जोमानं प्रवेशाच्या रांगा चालू आहेत। मी मध्येच सांगितलं की धमाका होणार, देवमाने साहेबांच्या माध्यमातून झाला, आज पूर्णिमेनींच्या माध्यमातून झाला, अजूनच लवकर काही धमाके अजून होणार आहेत। आपण सगळे बघा एक पक्ष संघटनेवर, महायुती सरकारवर विश्वास ठेवून अशा पद्धतीचं कामामध्ये सगळ्यांनी पक्षात सहभागी झालेले आहेत आणि मला त्याबाबतीत मनापासून आनंद आहे। सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षावरती विश्वास ठेवून एक सर्व महादेवांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्वच प्रमुख नेत्यांची चर्चा करून काही लोकांचा चांगला प्रवेश करून एक प्रवेशाची सातत्य चालू ठेवलं आहे। त्यामुळे मी सगळ्यांनाच नवीन आलेल्या पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना स्वागत करून त्यांना नव्याने जोमानं कामाला लागण्याची विनंती करतो।